आता माझ्या शेतात उभं राहून मी माझं दुःख सांगतोय. हे नुसतं माझं दुःख नाही तर हजारो शेतकऱ्यांचं दुःख मी सांगत आहो. आता मी माझ्या शेतात उभा आहो आणि माझ्या मागे असलेली माझी काळी जमीन बघा. हे बघून मला दुःख होत आहे. इथे आज हिरवगार दाट सोयाबीन डोलायला हवं होतं, पण आज दुर्दैवाने ही पूर्ण जमीन ओसाड पडलेली आहे. आम्ही शेतकऱ्यानं विश्वासानं बियाणं खरेदी केलं, हजारो रुपये खर्च केले, सोयाबीन पेरणी केलं, पाणी दिलं आणि शेवटी काय, बियाणं खराब निघालं. टाईमवर पाणी दिलं, मशागत केली, सगळं केलं, पण तरी बियाणं निघालं नाही. का? कारण बियाणं पूर्ण सडून गेलं, खराब बियाणं निघालं. आता सांगा, या नुकसानाला जबाबदार कोण? शेतकरी का त्या बोगस बियाणं विकणाऱ्या कंपन्या? माझी सरकारला विनंती नाही, मागणी आहे. ज्या कंपन्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली, ज्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना बोगस बियाणं दिलं, त्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि नुसती कागदोकागदी नाही, कागदोपत्री आश्वासन नको आहे आम्हाला. योग्य मदत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याचा पैसा मागत नाही शेतकरी, आमचाच पैसा मागतो. ज्या कंपनीवाल्यानं बोगस बियाणं दिलं, तो पैसा आम्हाला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावा लवकरात लवकर. आणि कंपन्यांना मला एकच म्हणायचं आहे, शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवा, त्याच्या घामाची किंमत ठेवा. तुमच्या निष्काळजीपणामुळे त्याचं पूर्ण वर्ष उद्ध्वस्त होतो. शेतकऱ्यांचा विश्वास तोडू नका, तुम्हाला कधीच माफी मिळणार नाही. आता माझ्या शेतात उभं राहून मी माझं दुःख सांगतोय. हे नुसतं माझं दुःख नाही तर हजारो शेतकऱ्यांचं दुःख मी सांगत आहो. शेतकरी स्वावलंबी आहे, कोणासमोर हात फैलवत नाही, पण जे आमचं आहे ते आम्ही सोडत पण नाही. म्हणून कंपन्यावाल्यावर कारवाई झालीच पाहिजे, ज्यांनी हे बोगस कारभार केलेला आहे त्यांच्यावर. आणि सरकारनं सुद्धा अशा बोगस कंपन्यावर लक्ष दिलेलं पाहिजे. काऊन की बियाणाचे भाव कुठच्या कुठं गेलेले आहे, मालाले तुमच्याकडून भाव देणं होत नाही. ज्यांनी बोगस बियाणं तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक केली यांच्यावर, तेव्हा कुठं मानाव. शेवटी मला एकच सांगायचं आहे, ज्याच्या भरोशावर खाता त्याच्यात पोटावर पाय मारता तुम्ही. शेतकऱ्याचा वालीच नाही आहे का? म्हणून शेतकऱ्याची ही गत झालेली आहे का अशी? अरे शेतकऱ्याचा विचार करा, देशाचा पोशिंदा आहे शेतकरी. आपलं राबून शेतातही तुमचं पोट जगवतो, अख्ख्या जगाले जगवतो शेतकरी. ते तुमचा पाप आहे. पापावरच तुम्ही असे प्रसंग आणता, लाज वाटायला पाहिजे. तुमच्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे, हे कंपन्या आणि सरकार. कारण सरकार लक्ष देत नाही अशा गोष्टीवर. लक्ष द्या जरा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शेतकरी राजा. बाय बाय.